हॅलो एव्हरीवन, वेलकम टू न्यू व्लॉग. हा भीम जयंती व्लॉग असणार आहे. लेट मी जस्ट टॉक टू यू की काय काय झालंय. आज आहे 14 एप्रिल. मी येणार रेडी झाले. जस्ट नाना नाहीयेत घरी, तर आम्ही स्किप केलंय तिकडे पुतळ्यावर जायचं. नानांसोबतच आम्ही जातो. नाना गेले शोला. आमचे ऑर्केस्ट्राचे शो चालू झाले सगळीकडं. खूप 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 मजा येते. तुम्हाला पण शो बघायचा असेल तर मी ह्याच व्लॉग मध्ये पुढे टाकणार आहे, कारण की आमच्या राजगुरुनगर मध्ये पण हाच ऑर्केस्ट्रा असणार आहे आमचा. काल मी फक्त मेहंदी काढली. माझा 2 अजेंडा आहे. नेल्स करायचे आहे माझे आणि मला रांगोळी काढायची. मी खूप एक्सायटेड आहे. मी ना मेहंदीसाठी पण एवढी एक्सायटेड झाले नाही. मी खूप दिवस मेहंदीच नव्हती काढली. मी पण मागून पुढून आपण फर्स्ट जेवण करूया हे डिस्कवर केलंय आता माझं. मी जेवले नाही ना, माझं ब्रेनच वर्क करत नाही. मम्मीने खूप यम्मी जेवण बनवलं, ते आपण बघूया काय बनवलंय, खाऊया आणि देन नेक्स्ट काम करूया. ओके, वेलकम टू माय किचन. नॉट माय, थोडंसं चेंजेस झाले किचन मध्ये. मला खूप आवडले हे चेंजेस. सगळं बर्नी केलंय आम्ही. पटकन जेवण घेत. खूप यम्मी जेवण. खूप एक्सायटेड आहे. आय लव पुरी समटाइम. माझी फेवरेट पनीरची भाजी. हेलो, आईला मी मेहंदी काढली. आई मेहंदी दाखव. आईची एवढी मेहंदी रंगली. हे काय माझं ऑरेंज. तर काल रात्री खूप हेक्टिक झालं. कालच ब्लॉग स्टार्ट करणार होते. इकडे आहे ना, मी बेडवर झोपले. इकडे सगळीकडे मेहंदी. मला रात्रभर असं एकदम इरिटेट झालं. आय एम थिंकिंग की मी बाहेर जावं आणि बघावं मला कोणती आउटफिट भेटते का चांगली. ऑलरेडी ऑनलाईन मागवले हे, पण अजून एक आउटफिट आहे संध्याकाळसाठी. स्टील मी बाहेर जाऊन बघते की चांगलं काय भेटते का, किंवा मला बँगल्स भेटतात का व्हाईट कलरच्या. दॅट्स द प्लॅन. सकाळी ना 5-6लाच बोलले, ठीक आहे मी उठते आता, रांगोळी काढायची. हे म्हणजे माझ्या ना ब्लॉग काढायचं असं ना, माझ्या डोक्यात तेच येत राहतं झोपेत पण. आता माझा एवढाच प्लॅन आहे की मी आता खाईल, फक्त बाहेर जाऊन चेकआउट करेल की मला कोणते आउटफिट आवडत असेल तर मी घेईल. थोड्या वेळाने भेटू. मी आतापर्यंत फक्त बांगड्या घेतल्या आणि टिकली. मला कपडे काहीच मिळाले नाही. आणि का शॉपमध्ये चालेल तिकडे मला बाहेर लावलेले आउटफिट खूप छान वाटते, म्हणून आय एम गोइंग हिअर बिकॉज आय लव्ह दिस आउटफिट. मी जस्ट घरी आले, हार वगैरे घेऊन सगळं, आणि हे आउटफिट जे की मला खूप जास्त आवडली. मी तुम्हाला दाखवत थोड्या वेळातच. पहिला आपण आहे ना हार वगैरे लावून घेऊया. हे माझं अवॉर्ड आहे. तुम्हाला सांगते मी काय काय घेऊन आले. बँगल्स, बिंदीचं पॅकेट. मला गजरा कुठेच नाही भेटला फ्रेश. आणि मी तुम्हाला दाखवते मी काय आउटफिट घेतले. मी दुकानात गेलते जयंतीचे कपडे घ्यायला. माझ्याकडे हाय ड्रेस संध्याकाळसाठी ऑलरेडी. मला हा खूपच आवडला, तर मग मी हा घेऊन आले. मी वेअर करून दाखवते कसं दिसतं. मला एक्सायटेड आहे. मला कपडे, जेवण, बास मी हॅपीएस्ट गर्ल सगळ्या वर्ल्ड मधली. मला दाखवते घालून कसं दिसतंय. आय लव्ड इट अ लॉट. टॉपची फिटिंग करायला लागेल, बाकी परफेक्ट. आणि आपण आता फायनली रांगोळी काढायला घेऊ, ज्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे सकाळपासून. हा पूर्ण एरिया आपल्याला रांगोळीसाठी. माझ्याकडे काही रेफरन्स नाहीये. मी तो खूप सारं व्हाईट, ब्ल्यू कलर वापरून, आणि मला फ्लावर्स खूप आवडतात. फ्लावर्स काढून नाव वगैरे काय लिहिणार नाही, परत ते पुसून जाईल उगच कशाला. सिम्पल आपण डिझाईन काहीतरी करूया. सो लेट्स स्टार्ट. लास्ट पार्ट चालू आहे. ओके, आय एम डन. मला लागले काय माहिती किती मिनिट. मी तुम्हाला रांगोळी दाखवते आता. आयडिया यूज केला तर इकडून आणि इकडून असं जायला लागेल, म्हणून मी इकडे काढली आहे ॲज युज्युअल. फ्लावर्स काढले आणि मोनोक्रोम केले. एकाच कलरचे 2 कलर करून काढली आहे. साईडला हे डिझाईन काढले. इकडे लिटिल अपडेट,
आमच्या काकीने इकडे शेजारच्या दिलेला आहे हा फिटिंग करून लगेच. आता मी चेंज करते. हे ड्रेसची चेन काढायला आईकडे गेले तर आई रडतीये. पिक्चर लागलाय ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तर तो बघून बघून ती इकडून इकडून पाहण्या. मागच्या व्लॉग मध्ये पण आई थोडी इमोशनल झाली. मला कस तरी वाटतं ती इमोशनल झालं तुझं. नाउ कम्स द डिफिकल्ट पार्ट. माझी उद्या एक्झाम आहे मॉलिक्युलर बायोलॉजीची आणि मी कालचा दिवस नोट्स वगैरे सॉर्ट आउट करण्यात घालवलं. तुम्हाला लर्निंगला टाइमच नाही मिळाला. उद्या सकाळी 10 वाजता माझी एक्झाम आहे. मला आज आता 1 पासून किंवा 1:30 धरूया, 1:30 ते 4 पर्यंत आय नीड टू स्टडी ओनली. मला म्हणजे मी ह्या गोष्टीबद्दल सॅड नाहीये. आय फील की खूप प्रोडक्टिव्ह असं झालंय माझं लाईफ. रुटीन ठरवली आजची की मला आज हे करायचं ते करायचं. मग आय लाईक इट. विषय असा आहे की आता ऑलरेडी गेस्ट आहेत पण अजून येणार आहेत. आय डोंट थिंक सो माझा स्टडी होईल, पण खूप इच्छा आहे की मी मिरवणुकीत जावं, पार डान्स, मग जेवण सगळं करावं. माझा अभ्यास आता नाही झाला तर आय नीड टू कम होम. मिरवणूक मधून मला घरी यायला लागेल, पण आय डोंट वॉन्ट टू डू दॅट. छोटासा अपडेट की मी 1 ते 4 मध्ये काय करते तर मी हे करते. हॅलो एव्हरीवन, तर 5 वाजत आले. आय एम डन. बऱ्यापैकी झालाय अभ्यास आणि आमच्याकडे राधा आली, छोटू इकडे झोपली. तर मी हळू आवाजात बोलन आणि आता पहिला आपण करूया नेल्स. मी नेल्स साठी वापरते हे स्टिकर्स. व्हाईट नेल पेंट लावून झाली आहे. ह्याच्यावर सेल्फ अधेसिव्ह आहे. हे डायरेक्ट मी थोडं सुकल्यावर स्टिक करणार आणि त्याच्यावरतून आपण लावणारी क्लिअर नेल पॉलिश, म्हणजे ते लॉक होऊन जाईल मध्येच. हे स्टिकर हलणारच नाही. मी यूज करते हे. सगळ्यांनी आवरायला घेतलंय. मी अशी बसले. क्विकली आउटफिट चेंज करते आणि तुम्हाला दाखवते. हे माझे आउटफिट आहे. मी पटपट रेडी होते आणि बघा मी कशी रेडी होते. आम्ही रेडी झालोय. आम्ही बाहेर येऊन बसलो. थोड्या वेळाने भेटतो. आम्ही चाललोय आता पुतळ्यापाशी. बोलायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. ओके, सो नेक्स्ट मॉर्निंग 9 वाजले आणि मी चालले कॉलेजला पेपर द्यायला. बघू कसं काय होतंय, तुम्हाला अपडेट देईल. मामा आहे माझ्यासोबत. बाय बाय कर. बाय बाय. माझी एक्झाम झाली आहे आणि खूप छान गेली. मी चालले एक हेअर कट घेण्यासाठी. माझा हेअर कट झालाय आणि आपण घरी जाऊन बघूया तुम्ही काय करते. मी आमच्या बाळाला झोका बांधलेला. हॅलो एव्हरीवन, सो होल डे मी फक्त अभ्यास. नाव मी अजून पण अभ्यासच करते, पण स्टील आता 8 वाजले. मी थोडा अभ्यास करेल आणि मग त्यानंतर आवरायला घेईल. बेबीच्या झोक्यात मी बसलो. मला झोका खूप आवडतो. मी असं पार्क मध्ये गेले तिकडे झोका असं लगेच. सो मी टाइम लॅप्स लावते. पहिला मी थोडा वेळ अभ्यास करत आपण रेडी होताना भेटूया. फायनली मी रेडी होते आता ऑर्केस्ट्राला जाण्यासाठी. मी घातले सिंपल क्रॉप टॉप आणि जीन्स. लेट मी शो यू. आता आपण होऊया रेडी. फर्स्ट मी लावते मॉइश्चरायझर. मी यूज करते शिया बटर बॉडी क्युपिडचा. माझा हात इतका दुखतोय सकाळपासून आणि माझं डोकं कामातून गेलं. मी आयोडेक्स लावून बसले अभ्यास करत. नेक्स्ट वन इज लिपस्टिक. आय हॅव 2 शेड्स बाय स्टेज. हे ना माझी फेवरेट लिपस्टिक आहे. आय विल लिंक दॅट डाऊन बिलो. हे ना डार्क शेड आहे, तो मी साइडने लावते. I want nude pinkish but little bit dark. So there are 2 shades. I'm using this Fenty one. It is not visible in camera, but in real, it is so basic and so perfect. Hairs, I need to just. I'm doing middle partition. हेअर्स मी मिडल पार्टिशन ठेवणार आहे. इयरिंग्स घालते, आयलाइनर लावते. सगळ्यांच्या आधी आय नीड टू डू धिस. आय लव्ह इट. मी तिकडे गेले आणि माझे हेअर्स केले. दिस इज लुकिंग मोर प्रिटी. आय हॅव माय इयरिंग्स वाला डब्बा.
Oh, cute. I need to do my liner. Liner most oftenly मी नाही करत, मी कधी कधीच करते. So I have mirror मध्ये बघून I will try. Oh, I like it. चला मी तुम्हाला फुल लुक दाखवते. Now let's go. लोककला महाराष्ट्राची सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आपल्या भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सुद्धा या कलावंताचा सन्मान केलेला आहे. कार्यक्रमाच्या लावणी सम्राटनी सीमा पटले. महाराष्ट्राचे लाडके विनोद सम्राट सुधाकर मोंडे सादर होते आहे बतावणी. एक वंश वर येऊ द्या वंश. धनु भाग मग त्यांना मराठी नसल्यास परत टाळ्या वाजतात. मित्रांनो, एकदा जोरात. आमच्यातला एक जण सुद्धा दोऱ्याचा बंडल घेऊन येड्या बाबळीकडे जाणार नाही. हे बघा सीमा पोटे आणि संपूर्ण संच हो तुम्ही जय मंगलम एतेन सज्ज वचेन हंगय्यम संभोमे. गाईज अजून पण व्हिडिओ बघताय तर व्हाईट हार्ट कॉमेंट करा कॉमेंट सेक्शनमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.